आपल्या भेटीला आले. एका बाजूला आहे आई कालिका माता अर्नाळा किल्ला आणि त्यांच्या सोबतीनं साई वज्राई वजेश्वरी. टॉस जिंकला होता. आई कालिका माता अर्नाळा किल्ला या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय साई वज्राई वजेश्वरी या संघाला. चला मॅचला होती सुरुवात. 4 षटकांची मॅच, 1 ओव्हरचा पॉवर प्ले आणि 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात साई वज्रावी वजेश्वरी या संघाकडून. 2 सलामीर बॅटर एका बाजूला आहेत शिवम आणि दुसऱ्या बाजूनं अंश. शिवम आणि अंश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पाहूया घरच्या मैदानावर खेळत असताना आई कालिका माता अर्नाळा किल्ला या संघाचा खेळ कशा प्रकारे आपण पाहणार आहोत. होम टर्न जबल पास होम टर्न मध्ये आहेत आणि त्याच्या सोबतीने वजेश्वरी टीम. चला आमचे ऑफिशियल पंच रेडी आहेत. पहिल्या षटकामध्ये मिथून आल्यात. पहिला बॉल पॉवर प्ले मॅच नंबर 1. पहिला बॉल फुल टॉस बॉल. चेंडू निघून चालला. 1 बाउन्सनी त्या चेंडूला अडवलं. मिड ऑफचा खेळाडू आलाय. यावेळी धडपड सुरू आहे. 2 कंप्लीट झाल्यात आणि 2 धाब्याने त्या इनिंगला झाली सुरुवात. फुल टॉस बॉल फक्त फ्लिक केलं होतं चेंडूला. फ्लिक ऑफ द रेक्स जास्त बघे काही केलं नाही आणि त्यानंतर तो फटका खेळत असताना जबल पास होऊन एक्स्ट्रा कव्हरवरून खेळाडू आले. तोपर्यंत चेंडूला उचललं, फील्ड केलं. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट झाल्यात आणि 2 धाब्याने त्या इनिंगला झाली सुरुवात. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 1 सेकंड तास दिशेनं आणि सहज सोप्या रीतीने पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूने त्या चेंडूला अडवलं. तोपर्यंत एक सहज सोप्या रीतीने कंप्लीट झाले. पहिल्या 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 3-0 या आतापर्यंत कहाणी आहे. ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल मिथून. यावेळी फटका फसलाय. वर आसवेल हवेत. पाठीमागे येण्याचा प्रयत्न खेळाडूने पूर्णपणे केला होता चेंडू खाली, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. तोपर्यंत सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या 3 चेंडूची कहाणी. 4-0 या आतापर्यंत कहाणी आहे. मिथून वन्स अगेन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रेडी होतात. पॉवर प्लेचा षटक ऑन आहे. फुल टॉस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनचे खेळाडू येत आहेत. 1 कंप्लीट झाले आणि एका धाब्याने समाधान मानावं लागेल. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पॉवरफुल बनवलंय आणि पॉवरफुल बनवत असताना पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 5च धाबा दिल्यात. मोठा ब्लास्ट अजूनही या पॉवर प्लेमध्ये आलेला नाहीये. लेट्स सी काय घडतंय. पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन. डाऊन द ग्राउंडचा फटका. 2 खेळाडू चेंडूचा पाठलाग करतायत. लॉंगॉनच्या खेळाडूच्या जबल पास होऊन चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. टाकू फटका पहा. हलवार पद्धतीने त्या चेंडूला हाताला होतं बराच आणि तो फटका हा अंडरनम क्रिकेटचा स्ट्रोक आहे. या प्रकारचे स्ट्रोक आपल्याला अंडरनम क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. डाऊन टू ग्राउंडचा फटका हलवार पद्धतीने चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल झाला आणि हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा आणि अंतिम बॉल 9-0 या आतापर्यंत कहाणी आहे. चौकार आलाय अंश यांच्या बॅटमधून. पाहूया शेवटचा आणि अंतिम बॉल पॉवर प्ले. शेवटचा बॉल डाऊन टू ग्राउंडचा आणखीन एक फटका. लॉंग ऑफ लॉंग ऑन दोघांच्या बरोबर मधून 1 बाउन्स ती बाउंड्री लाईन क्लिअर. 4 धाबा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13-0 फ्लाइंग स्टार्ट बाय टीम वजेश्वरी. टाकूटचे लगातार 2 चौकार. शेवटचा आणि शेवटचा बॉलवर डाऊन द ग्राउंडचा फटका. लॉंग ऑनचे खेळाडू आले. लॉंग ऑफचे खेळाडू आले. दोघांच्या बरोबर मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 बाउन्सने बाउंड्री लाईन क्लिअर झाली. 4 धाबा आल्या. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत साई वज्राई वजेश्वरीचा संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय. पाहूया आता दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारचा खेळ राहणार आहे.
आई कालिका माता अर्नाळा किल्ला होमटन दुसरा षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज हेमंत आल्यात. हेमंतच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पाहूया 13-0. पहिला बॉल समोर डाऊन टू ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा खेळाडू येतोय हार्दिक. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. बॅकअप दिलाय लॉंग ऑनच्या खेळाडूने. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाले. खूप चांगली सुरुवात पॉवर प्लेला. पहिल्या 4 चेंडूमध्ये धावा येत नव्हत्या आणि शेवटच्या 2 चेंडूवर 2 मोठे ब्लास्ट सावकाराने त्या पॉवर प्लेला फिनिश केलं होतं. 14 धावा फलकावरती आहेत. 1-4 लॉस ऑफ 14-0 ही आतापर्यंत कहाणी आहे. पुढचा बॉल हेमंत वन्स अगेन रेडी आहेत. फुल टॉस ऑन साइडला मिड विकेटचे खेळाडू आले आहेत. सहज सोप्या रीतीने वेल जज गुड कॅच. स्वतःला जज करून खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का वजेश्वरी या संघाला अंश बाद. ज्याने खूप चांगले सहकार आणले होते त्याला मध्ये सोडावं लागलंय. गॉन. थँक्यू. ऍक्शन रिप्ले. फुल टॉस लोवर फुल टॉसचा बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. बॅट स्विंगला भरपूर ताकद होती. टायमिंग नव्हतं आणि मिड विकेटच्या खेळाडूने भरपूर लांब आले. स्वतःला जज केलं आणि स्वतःला जज करून बॉलला बरोबर जज करत असताना खूप चांगला झेल टिपला. फलंदाज बाद. अंश बाद झाले. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आपण पॉवर प्लेमध्ये पाहिले होते. त्या अंशला मैदान सोडावं लागलं होतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. मिस्टर दर्शन आल्यात. विकेट आले आणि विकेट येणं गरजेचं होतं कारण पॉवर प्लेमध्ये एक फ्लाइंग स्टार्ट आपण पाहिली होती आणि त्या फ्लाइंग स्टार्टला बघत असताना तो ब्रेक थ्रू आणून दिलाय. ही सर्वात जमीनची बाजू आता ठरणार आहे. पुन्हा एकदा रेडी आहेत. पुढचा बॉल. ओ याबली वेगवान बॉल. बॅटची एज पाठीमागे झेल. वन्स अगेन आणखीन एक लगातार दुसरा विकेट. काय जबरदस्त बॉलिंग आहे. दर्शन आल्यात तसं जावं लागलंय. 14-2 वजेश्वरी संघ गॉन. टँकोटिसे पहा काय जबरदस्त बॉलिंग आहे. पॉवरफुल बॉलिंग नजारा. शानदार बॉलिंगचा नजारा. ही ताकद आहे. ही नजाकत आहे आणि ते ताकद नजाकत या 2 गोष्टीला हेमंत यांनी मैदानाच्या आतमध्ये फेस केल्यात आणि फेस करत असताना ऑन हॅट्रिक. काल बऱ्याचशा हॅट्रिक मिस झाल्यात. एक हॅट्रिक आली होती ती पण टीम हॅट्रिकने आली कारण 3ऱ्या चेंडूवर ती रनआउटची विकेट आपण पाहिली होती. पाहूया घरच्या मैदानावर खेळत असताना इतकी मोठी संधी आले या होलीपाडा चषक 2026च्या वतीनं. सागर रमेश म्हात्रे यांच्याकडून हॅट्रिक जर घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे हेमंतसाठी. पाहूया ऑन हॅट्रिक. हॅट्रिकचा बॉल. स्विच हिट. वाह 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 वाह. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय. पॉवरफुल स्ट्रोक. स्विच हिटने झाले. सावकाराने सुरुवात. 4 धावा. थँक्यू. पायावर पूर्णपणे कंट्रोल होता. स्विच हिट खेळताना तुमचं पायावर कंट्रोल असणं फार गरजेचं आहे आणि त्यानंतर हा पायावरचा कंट्रोल. फुल टॉस चेंडू सहज सोप्या रीतीने चेंडूला पाठवलं होतं. 4 धाबा आल्यात. 18-2. 1.4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पाहूया प्रणवच्या बॅटमधून हा चौकार. पुढचा बॉल. या आतापर्यंत कहाणी आहे साई वजराई वजेश्वरी या संघाची. शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत. शेवटचा बॉल घेऊन वन्स अगेन हेमंत रेडी आहेत. स्ट्राईक एंडला शिवम. पाहूया शेवटचा बॉल. स्विच हिट करायचं होतं. लाऊड अपील. फिंगर गॉन अप. व्हाट अ मॅग्निफिसंट बॉलिंग. 3 महत्वाचे विकेट. सुपर बॉलिंग वा मिस्टर हेमंत. फक्त 6 धाबा आणि त्यामधून 3 विकेट.
तिसरा जबल पास गडी बाद होतोय. साई बजराई वजेश्वरी या संघाचा गॉन. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. यज्ञेश आणि नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आल्यात. तिसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज ज्यांना आपण पाहतोय दीक्षण आलेत. अपकमिंग यंगस्टर. पाहूया मागील 2 वर्षामध्ये पुरापाड्या या मैदानावर खेळला खेळ तो सर्वांच्या मनाला भांबणारा होता. काय जबरदस्त बॉलिंग त्या स्पर्धेमध्ये केली होती. पाटील चषक आणि त्यामध्ये दीक्षांचा रोल फार मोठा राहिला होता. पाहूया घरच्या मैदानावर कशा प्रकारचा खेळ राहणार आहे. पहिला बॉल फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. खूप चांगली फिल्डिंग. हेमंत त्या ठिकाणी होते. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी घेता घेता रन आउट. हो कोणी विचार सुद्धा केला नसेल की ही विकेट येईल. दुसरी घेता घेता रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. 20 वर चौथा धक्का. साई बजराई वजेश्वरी या संघाला गॉन. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. मुकेश आल्यात. चर्चा करतायत कारण चर्चेस भाग पडले. 20 वर 4 ही आतापर्यंत कहाणी आहे. फार मोठ्या अडचणीमध्ये आहेत आणि ही अडचण येत असताना दीक्षांनी अजून एक विकेट आणून दिले. पाहूया आता दोन्ही फलंदाजाला बॅटिंग करावी लागणार आहे. प्रणवच्या बॅटमधून या अगोदर चौकार आपण पाहिला होता. आता प्रणवला इकडे विकेटवर उभं राहावं लागणार आहे. ओ याबली नो बॉल. कट केले चेंडूला. फक्त दिशा दिले. चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स. सीमारेषा पार. चौकार 4 धाबा. नो प्लस 4 तब्बल 5 धाबा आल्यात. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. साईनाथ अर्नाळा आणि त्यांच्या अगेन्स्ट महाराष्ट्र बॉईज दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. आपण टॉस करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. साईनाथ 11 अर्नाळा आणि त्यांच्या अगेन्स्ट महाराष्ट्र बॉईज. हा तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वाची कहाणी. पहिल्या पर्वापासून दुसऱ्या पर्वापासून तिसऱ्या पर्वापासून प्रत्येक खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते आणि खरोखरच मानावं लागणार आहे. जेवणाची व्यवस्था करणारे आमचे सर्व बंधू धनंजय अशोक मेहेर, आनंद शांताराम मेहेर, दमयंती भरत मात्रे, दत्तात्रय मंगल्या मात्रे सर्वांचे आभार की आपण हे कालची जेवणाची सोय या आमच्या सर्व बंधूंनी केली होती. त्यानंतर आजची जेवणाची सोय गजानन धर्माजी मेहेर, मशा मेस्त्री, मशीन मात्रे आणि जयेश मात्रे यांनी आजच्या जेवणाची सोय केली. सर्वांचे आभार. आणि त्यानंतर विदेश मेहेर. ओ याबली फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल चेक केलं जाणार आहे. हो फ्री हिटचा बॉल वर काय घडलंय. बॅटर कुठे होते. लाईनच्या बाहेर की आत. लाईनच्या आतमध्ये असाल तर कुठल्या अडचणी नाही. लाईनच्या बाहेर आले तर अजून दडपण वाढणार आहे. लेट्स सी चेक केलं जात आहे डीबी नेटवर्क या यूट्यूब वाहिनीवर.
चेक केलं जातंय. तोपर्यंत एक अनाउन्समेंट आहे. अनाउन्समेंट अशी आहे की बाउंड्री लाईनच्या बाहेर कुठल्याही खेळाडूने प्रेक्षकांनी जेल टिपला तर दिवान डीजे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. पहा, काल आपण एक चमत्कार पाहिला होता, आज दुसरा चमत्कार. कालचा चमत्कार अद्भुत होता, सर्वांनी पाहिलाय आणि तो स्टेटस सुद्धा आज सर्वांनी पाहिलाय. येस, नॉट आउट. पंच नॉट आउट. ज्या बली फेकी झाली त्या बलीला लाईनच्या आतमध्ये होते, त्यामुळे कुठल्याच प्रकारच्या अडचणी नाही आल्या. फ्रीटच्या बॉलवर सिंगल झाले कंप्लीट. धाबा सुद्धा बघणार आहोत. 26 वर 4. सव्वीस वर 4. 2.2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पुढचा बॉल रेडी आहे दीक्षांत. ओ क्लीन बॉल. स्विच हिट करायचं होतं. चेंडू बरोबर यष्टांवर. यष्टा परफेक्टली वाकवल्या. फलंदाज आणखीन एक बाद. 5वा धक्का वजेश्वरी या संघाला गॉन. ऍक्शन रिप्ले बघा. परफेक्ट बॉल, परफेक्ट फुल्लर लेन बॉल आणि बरोबर चेंडू यष्टांवर जाऊन आदलला. स्विच हिट केलायचं होतं. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. चेंडूचं कनेक्शन झालं यष्टांवर. बरोबर यष्ट वाकवल्या आणि फलंदाज बाद झाले. हीच ताकद आहे अपकमिंग यंगस्टरची. मागील वर्षामध्ये या खेळाडूचा खेळ मी पाहिला होता पुरपाड्याच्या मैदानावर आणि या नवीन हंगामामधून खेळत असताना होम टर्न मध्ये आहेत आणि होम टर्न मध्ये खेळत असताना इतकी चांगली सुरुवात. या षटकामध्ये नो बॉल सुद्धा पाहिला होता आणि तिकडून नो बॉल नंतर हा फार मोठा पलटवार या षटकामध्ये घेऊन आल्यात दीक्षांत. 26 वर 5 ही आतापर्यंत कहाणी आहे. फार मोठ्या अडचणीमध्ये आहेत. प्रणव मैदानाच्या आतमध्ये आहेत, एकाकी झुंज देत आहेत, परंतु प्रणवचा पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये किती मोठा इम्पॅक्ट राहणार आहे हे सर्व बॅटिंग बघण्यासाठी मजा येणार आहे. 26 वर 5 ही आतापर्यंत कहाणी आहे. पुढचा बॉल रेडी आहेत. नवीन फलंदाज गौरव मैदानाच्या आतमध्ये आल्यात. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलं चेंडूला. चेंडू निघून चालला. लॉंग ऑफचा खेळाडू आल्यात. डीप मधून सुद्धा आल्यात आणि तोपर्यंत 2 धाबा सहज सोप्या रीतीने कंप्लीट झाल्यात. धाबा धावपलकावर 28 धाबा. पहा, धाबा जर बघितल्या तर धाबा वेगाने येत आहेत. त्यामधून विकेट सुद्धा तितक्याच वेगाने गेल्यात. ते सुद्धा विसरून चालणार नाहीये. म्हणजे मोमेंटम पहिल्या इनिंग मध्ये कोणाच्या बाजूने आहे ते एक्झॅक्टली करायला मार्ग नाहीये. पाहूया 28 रन. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पुढचा बॉल ड्राईव्ह केले चेंडूला समोर खेळण्याचा प्रयत्न. याबली चेंडू निघून गेलाय. तोपर्यंत 1 कंप्लीट झाले आणि 29 धाबा धावपलकावरती आहेत. खूप चांगलं कमबॅक आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करतायत. पहा, या आतापर्यंत या षटकाची कहाणी. पहिल्या बॉलवर 1 धावाने त्यानंतर रनआउटची विकेट. दुसरा बॉल नो बॉल चौकार पाहिला होता. तिसऱ्या बॉलवर फ्री हिटचा बॉल सिंगल कंप्लीट. चौथ्या बॉलवर विकेट. 5व्या बॉलवर 2 धाबा. 6व्या बॉलवर सिंगल. आता शेवटचा बॉल येणं बाकी आहे. पाहूया शेवटच्या बॉलवर काय घडतंय. 29 वर 5. खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. मिड ऑफचा खेळाडू डायरेक्ट हिट काम फिट. डायरेक्ट हिट काम फिट. आणखीन एक धक्का. 29 वर 6वा धक्का. टीम वजेश्वरी या संघाला गॉन. बेस्ट बॅट्समन यांच्यासाठी कूलर देण्यात आलाय. आमचे रिचिता भरत मात्रे यांच्याकडून बेस्ट बॅटर साठी कूलर देण्यात आलाय.
पहा ॲक्शन रिप्ले पाहणार आहोत काय घडलं होतं एक्झॅक्टली. ॲक्शन रिप्ले पाहूया. तोपर्यंत पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केले. पहा दीक्षांचा हा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, फुलर लेन बॉल आणि त्यानंतर मिड ऑफचे खेळाडू आले आणि बरोबर मधली यष्टी वाकवली. डायरेक्ट हिट काम फेट आणि त्यानंतरचे रिएक्शन पहा. ओ ये तो बनता है, ये तो बनता है, ये हो भी बात. चला इतका वेळ नका घेऊ, लगेच पंच लगेच फिल्डिंग लावायला सांगा प्लीज. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, आपण भरपूर उशिराने आहोत. चला शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. पाहूया शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये काय घडतं. आज चंद्राईचा स्टँड एकदम सजलेला दिसतोय, पॉवरफुल दिसतोय. त्याचं कारण की त्या स्टँडमध्ये बसलेले आमचे दर्दप्रेमी क्रिकेट रसिक ज्यांना आपण पाहतोय मागील 2 दिवस झाले त्या स्टँडमध्ये भरपूर आनंद घेताना दिसल्यात आमचे प्रेक्षक. पाहूया आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये काय घडणार आहे. 29 वर 6 ही आतापर्यंत कहाणी आहे. लेट्स सी. शेवटचे 6 चेंडू इकडून किमान 10-12 धावा प्रशांत येणं गरजेचं आहे. 50चा मजल त्याहून स्ट्रॉंग, त्याहून पॉवरफुल. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आदित्य आल्यात. पाहूया पहिला बॉल पाठीमागे चेंडू निघून गेलाय आणि खूप चांगली फिल्डिंग. शॉर्ट फाईन लेगला चेंडूला अडवलं होतं, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झाले. 30 वर 6 ही आतापर्यंत कहाणी आहे. पहा इकडून आता गौरव एखाद्या मोठ्या फटक्याकडे जावं लागणार आहे. एक फटका तुम्हाला इकडून बनवावा लागणार आहे. 40 पर्यंत जाणं गरजेचं आहे. पाहूया काय घडतंय. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ड्राईव्ह केलंय, एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न, आता मिड विकेटचे खेळाडू आले, त्यांनी बॅकअप दिलाय. तोपर्यंत सहज सोपरीतीने 2 धावा कंप्लीट झाल्यात. 32 धावा धावफलकावरती आहेत. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे, ज्याचा संघर्ष आतापर्यंत करतायत. पाहूया नो बॉल नंतर अजून एकही चौकार मैदानाच्या आतमध्ये मोठा ब्लास्ट आलेला नाही आहे. इतक्या मोठ्या अडचणीमध्ये आतापर्यंत साई वज्राई वजेश्वरीचा संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. लेट्स सी काय घडतंय शेवटच्या अंतिम षटकामध्ये. पुढचा बॉल, तिसरा बॉल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, भरपूर चेंडू वरून आहे, आउट ऑफ द पार्क. सुपर स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक, चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार, 6 धावा. थँक्यू प्रमोद सर. आपण इतके मॅचेस करतात पालघर जिल्हा वसई तालुक्यामध्ये, पण या प्रकारचे दृश्य कधी पाहायला मिळाले नाही आहेत, कुठेच नाही पाहायला मिळाले. पालघर जिल्हा इतका मोठा आहे परंतु तिकडे सुद्धा या प्रकारचे दृश्य नाही पाहिली. प्रमोद सरांना सुद्धा माहीत आहे. आणि काय जबरदस्त ते परफेक्ट पिक्चर पहा. फटका पहा, कडक स्ट्रोक, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट चेंडूला बॅटवर घेतलं आणि ब्रांडेड स्ट्रोक. ज्याचा संघर्ष सुरू होता आदित्यच्या लगातार 2 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक कट्टा बॉईज यांच्याकडून असणार आहे. पाहूया पारितोषिक लागलंय, कमबॅक करावा लागणार आहे. ऑन साइडला आणखीन एक, वा 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 वा, काय बॅटिंग करतात. एकाला 2मध्ये कन्वर्ट केलंय आणि ज्याने झेल टिपलाय त्याने इकडे यावे, कारण 500 रुपयाचे मानकरी सुद्धा ठरल्यात. ही आहे होली पारितोषिकची कहाणी. षटकार, 6 धावा. डीजे दिवान कडून ते 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. या भावा या.
200 रुपयाचं पारितोषिक गौरव यांना देण्यात येणार आहे. बालनाथ मेहर बाबा यांच्याकडून इनिंग ब्रेक मध्ये ते 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. त्यासाठी लट्ट्याकडून एक टीम सुद्धा देण्यात येईल. प्रेक्षकांनी ज्यांनी जेल टिपलाय त्यांनी हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक. 2 आल्यात, तिसरा आला तर 500. सागर मात्रे यांच्याकडून पहा पहिल्या मॅच मध्ये इतकं सारं धुमाकाल. शेवट काय असेल आजचा दिवसाचा सर्व गोष्टी पाहणार आहोत. पाहूया अलर्टचे काय घडतंय. मोठा पटका मारचा प्रयत्न. थँक्यू टू 44-44. 44 धाबा. आदित्यचा पलटवार प्रति उत्तर. पहा फुलर लेन बॉल फुल फेस ऑफ द बॅट. चेंडू बराच फेल हवेत होता, बराच फेल. मिड विकेटचे खेळाडू वाट पाहत होते आणि सहज सोप्या रीतीने खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज बाद झाले. परंतु काय जबरदस्त बॅटिंग केली. 2 महत्वाचे षटकार बॅट मधून आले. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहणार आहोत. आणखीन एक विकेट आली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. कट्टाबाई वजेश्वरी या संघानं 47 धाबांचं टार्गेट सेट केलंय. आई कालिके माता अर्नाळा किल्ला या संघासमोर. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाणार आहे आणि डीजे दिबान प्रेक्षकांनी जर झेल टिपला तर 500 रुपयाचे पारितोषिक आणि ते 500 रुपयाचे पारितोषिक सुद्धा त्यांचे मानकरी ठरल्यात. मॅच संपल्यानंतर गौरव या 200 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आपल्याला देण्यात येणार आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण केला जाणार आहे. चला या दोन्ही संघाचे संगणक इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे. त्यासाठी दोन्ही संघाचे संगणक आपण या. साईनाथ 11 अर्नाळा आणि त्यांच्या गेस्ट महाराष्ट्र बॉईज. चला महाराष्ट्र बॉईज कॅप्टनला पाठवा. कॅप्टन आल्यात. येस. साईनाथ 11 अर्नाळा. कोण येतोय? अब्राम. ओ या. टॉस केला जाणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत होलीपाडा चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतात ऐकत आहात. आजचा तिसरा दिवस. तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत आणि काय जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरोखरच मानावं लागणार आहे. चला या लगेच आपण टॉस करणार आहोत. मॅच नंबर 2 आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपल्याला भेटीला आले. एका बाजूला आहे साईनाथ 11 अर्नाळा आणि त्यांच्या सोबतीनं बरोबर महाराष्ट्र बॉईज YK नगर क्रीडा मंडळ. महाराष्ट्र बॉईज या दोन संघादरम्यान हा आपण टॉस करणार आहोत. संतोष मेहर साहेब यांच्याशी बसचे आपण हा टॉस पाहणार आहोत. महाराष्ट्र बॉईज आणि त्यांच्या अगेन्स्ट साईनाथ 11 अर्नाळा. चला टॉस केला जातोय. हेड इज अ कॉल. इट इज हेड. टॉस जिंकला काय निर्णय? आम्ही क्षेत्ररक्षण करतो. कशा प्रकारे दादा तयारी या स्पर्धेसाठी तुम्ही? ना जी रेग्युलर आमची तयारी असते ती तयारी असणार आहे. समोरची टीम कुठली असो खेळलो आम्ही कसं एकत्र अपोजिट कधी ना कधी तर डावपेच थोडेफार माहिती असते म्हणून क्षेत्ररक्षण करून त्यांना कमीत कमी धावामध्ये आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. एक प्रश्न विचारायला आवडेल. बोटीतून प्रवास आणि आयोजनाबद्दल काय सांगशील? बोटीतून प्रवास चांगला झाला आणि आयोजकांना आम्ही दरवर्षी इथे खेळतोय तर आयोजक नेहमीच आम्हाला सपोर्ट करतात. नक्की सुंदर असं मैदान, हवेशीर असं आणि खेळाची तितकीच मजा. खूप हॅलो हॅलो. खूप साऱ्या शुभेच्छा दादा. बॅटिंग करायची आहे. कशा प्रकारची तयारी आहे? कशा प्रकारे पाहता या स्पर्धेला? आम्ही इकडच्यासारखी टुर्नामेंट आम्ही कुठेच बघत नाही. इकडचा त्यांचा पाहुणचार असतो. आम्ही इकडचा पाहुणचार आम्ही कधीच विसरत नाही म्हणून आम्ही इकडे आवर्जून खेळायला येतो. खूप चांगला अहवाल. खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस का बॉस मधून अहवाल असा आहे. टॉस जिंकला साईनाथ 11 अर्नाळा या संघांनी. बॉलिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी आमंत्रित केलं महाराष्ट्र बॉईज या संघाला. दुसऱ्या इनिंगला होती सुरुवात. या ऐकूया प्रमुख सरांना. ओव्हर बॉक्स. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच कौस्तुभ मेहर. विद्याताई यांच्याकडून केळ्यांची व्यवस्था आमच्या लाडक्या खेळाडूंना या ठिकाणी करण्यात आलेली आहे.
विद्याताई आपलं मनपूर्वक जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं सुद्धा करूया आपण खूप खूप धन्यवाद. विद्याताई आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकडापासून खूप खूप धन्यवाद आहे. मात्र पाहता पाहता रन्स या वेळेला पळून पूर्ण केल्या गेलेत 2 आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 वर जाऊन पोहोचली गेली. टार्गेट सेट केले गेले ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं. गोट्या आणि आयुष्य अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या कोळी बांधवांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. लाडक्या संघांचं खेळाडूंचं हृदयाच्या अंतकणापासून होळीपाडा चषक 2026च्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा आज आई वज्रेश्वरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. हे सुद्धा आयोजक असतात आणि चांगला खेळ मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचले गेले. टार्गेट सेट केले गेले ते एकंदरीत 47. व्हाईट बॉलचा इशारा अक्षय नाईक यांच्या माध्यमातून आज 7 पटीवरून खास करून आपण पाहिलं तर अभिषेक तांडेल यांना आपण पाहतायत. त्यांचं सुद्धा वेलकम असेल या अर्नाळा किल्ल्यामध्ये. होळीपाडा चषक 2026च्या माध्यमातून आमच्या समय जोडले गेलेत. तर मृदुल मेहर यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने होता. वेलकम मृदुलजी मेहर, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. अंडरआर्मचं क्रिकेट सध्या खूप फॉर्मॅटमध्ये गाजतं आणि तिथे आवाज नेहमीच त्यांचा पोहोचतो. या दोन्हीही समालोचकांचं नवापूरचे दोन्हीही अनमोल रत्न पाहायला मिळत आहेत. कौस्तुभ मेहर आणि मृदुल मेहर या अपकमिंग यंग टॅलेंट कॉमेंटेटरला खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांचं हार्दिक स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट पाहायला मिळतोय. काय फटका खेळला आणि सरळ बॉलला फेकून दिलाय. वाह, व्हॉट अ शॉट. ही परंपरा आहे, या आमच्या नारी शक्ती आहेत आणि खऱ्या अर्थानं हीच ती ओळख आहे. या होळीपाडा चषक 2026च्या माध्यमातून गेली 3 वर्ष आपण पाहिलेत. 2024 पासून या स्पर्धेला एक छोटंसं रोपटं लावलं आणि ते रोपटं वाढत जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. अगदी सुंदर पद्धतीने चंद्राई आणि त्यांच्या संपूर्ण सहकारी खेळाडूला ऊर्जात्मक कशी द्यावी याचं फॉर एक्झाम्पल सध्या तरी दर्शवत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर जो झेल टिपेल, कॅच पकडेल त्याला कट्टा बॉईज यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल. लगातार 3 षटकारासाठी 500 रुपये, 1000 रुपये कट्टा बॉईज यांच्या माध्यमातून. आणि भिवंडीचे प्रेक्षक जे मॅच बघतायत त्यांच्याकडून 500 रुपयांचं, भिवंडीचे जे मान्यवर आहेत त्यांच्याकडून प्रेक्षकांसाठी आपण पाहिलं तर 500 रुपयांचं कॅश प्राईज आहे. परंतु नियमावली अशी आहे की फक्त तो प्रेक्षक असावा, तो खेळाडू नसावा याची दखल घ्यायची आहे. तो खेळाडू असेल तर त्याला ते बक्षीस लागू होणार नाही याची दखल घ्यायची आहे. फक्त ऑनली पब्लिक, फक्त प्रेक्षक वर्गांसाठी ते कॅश प्राईज असणार आहे 500 रुपयांचं. 10 रन झालेत. 5 बॉलचा खेळ झालाय. चांगला बॉल, सरळ बॅटचा वापर केलाय. लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरसावेल, तत्पूर्वी 1 रन मिळेल आयुषच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. मृदुलजी मेहर, वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. कशी फिलिंग होते सध्या या आजच्या दिवसामध्ये? हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, दे थोडासा आवाज दे. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. यस, थँक्यू डीजे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आणि आम्हा आगरी कोळी लोकांची कुळदैवत अर्थातच आई एकविरा मातेला नतमस्तक होऊन मी समालोचक मृदुल मेहर आलेल्या
क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकतोय, पाहतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत होळीपाडा चषक 2026 पर्व तिसरं. खऱ्या अर्थानं गुण्या गोविंदानं थाटामाटात 502 दिवस आपण पाहिले आणि आजचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसामध्ये येत असताना आतापर्यंत पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. दोन संघातील लढत आहे. एकीकडे वज्रेश्वरी नगरीतील हा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई कालिका माता अर्णाला किल्ला. आज घरच्या मैदानामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतं. पाठलाग धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 47 धावेंचा पाठलाग धावफलकावर करायचा आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं म्हटलं जातं की मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद, स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही टार्गेट, कोणताही डिफेंड करणं हा देखील अशक्य नसतोय. चांगली सुरुवात, 2 सलामीवर बॅटर. एकीकडे अपकमिंग यंगस्टर आयुष आणि त्यांच्या सोबतीनं प्रचंड मोठा एक्सपिरियन्स असणारा सतीश तांडेल, अर्थातच गोट्या या नावाने की त्यांना वेगळी प्रसिद्धी आहे. हे दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला येतोय. चेंडू डायरेक्टली सीमारेखा पार. षटकार. षटकारानं आता विजयाचा शंख फुकला जातोय. ऐकूया डीजेला. जबरदस्त प्रहार केला गेला होता. ह्या वेळेला पिकअप शॉट पाहायला मिळाला. मनगटाचा चांगला वापर केला. या षटकानंतर आपण कालच्या दिवसामध्ये एका प्रेक्षक वर्गाने झेल टिपला होता आणि त्यांना लठ्ठ्या अर्थातच प्रथमेश यांच्या माध्यमातून एक टीनचा डब्बा जो दिला जाणार आहे. या षटकानंतर त्यांच्या प्रतिक्रिया काय असतील याकडे सुद्धा लक्ष असणार आहे. तर आज जो प्रेक्षक वर्ग बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेईल त्याला 2 टीनचे डब्बे दिले जातील आणि एका हातात जर टिपल्या तर 2 आणि एक झेल जर टिपला दोन्ही हातामध्ये तर तुम्हाला 1 टीनचा डब्बा दिला जाईल. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केला आहे. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप केलं आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने करण मांगेला विनोदजी मात्रे यावेळेला दर्शवत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. मृदुलजी काय म्हणतील, ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज सेट झालेत आणि खेळपट्टीवर आता फुटबॉलप्रमाणे चेंडू दिसू लागलेत त्यामुळे बरोबर बॅटवर बॉल येतात आणि त्या बॉलला मात्र पनिशमेंट दिली जाते. बघा, क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं म्हटलं जातं की एकाला रोकायचं आहे तर एकाला मात्र टोकायचं आहे. घरच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं अर्णाला किल्ला नगरीतील आई कालिका माताचा संघ आहे. परंतु दुसरीकडून यावेळेला पंच 2 हात फैलावत आहेत. अर्थातच आउट साईड द ऑफस्टम्पचा मारा. उजव्या एष्टीच्या बाहेर आलेला तो चेंडू अतिरिक्त धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत 19 धावा धाफकावर आहेत. प्रमोद सर एक माफक आव्हान धावफलकावर आणि त्या धावफलकांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला चांगल्यारीत्या खेळत असताना 2 खेळाडू आपण पाहतोय. वर द विकेटचा मारा. पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला उंच आहे, हवेत आहे, उंची जास्त आहे, लांबी कमी. टिपलाय जे संपलाय खेळ. सतीश तांडेलच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. थँक्यू व्हेरी मच. या वेळेला ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. बरोबर बॅटचा टो एंड लागला होता आणि इथे एलिव्हेशन तेवढं प्रॉपरली मिळालं नाही आणि तेवढाच एक चांगला झेल या वेळेला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर ते एकंदरीत 19 या धावसंख्येवर. 15 बॉल आणि 28 रन हे सामन्याचं समीकरण पहिल्याच मॅचपासून. मृदुलजी मेहर आपण पाहिलं तर जिथे टेरेसवर जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. काय क्रेज आहे, काय ग्लॅमर आहे या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. होळीपाडा चषक 2026च्या माध्यमातून जबरदस्त प्रेक्षक वर्गांची लयलूट आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये बक्षिसांची खैरात होत असताना आपण पाहू शकतायत आणि खरंच माणुसकीचं माहेरघर म्हणून होळीपाडा या गावाला ओळखलं जातं. आणि त्याच क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतायत ऑन साईडला हवेच्या झोतावर अंदाज बांधता येईल का? यस, डेफिनेटली.
ग्रेट कॅच. टाळ्यांचा कडकडाट करणारा हा झेल पाहायला मिळतोय. फलंदाज बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन. आल्या पावली परत गॉन. लई दिसाचा हट माझा पूर्वा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई दिसाचा हट माझा पूर्वा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. येस थँक्यू. 19 धावा धापाकावर येत असताना बॅक टू बॅक अजून एक विकेट जसा येतोय तसा आता जितेनला मैदान सोडावं लागतंय, परंतु अर्णाला किल्ला नगरी आणि खऱ्या अर्थानं प्रमोद सरांनी चांगला उल्लेख केला की खऱ्या अर्थानं माणुसकीचं माहेरघर म्हणून सातत्यानं संपूर्णतः अर्णाला किल्ला नगरी, मग होळीपाडा असेल, म्हात्रेवाडी असेल, काया पाटील आली असेल, सातत्यानं आपण ती एक वेगळी सोय सातत्यानं म्हटलं जातं ना की अतिथी देवो भव ही आमची भारतीय संस्कृती आहे आणि ही संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं ह्या गावामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं केला जातोय. मॅचच्या दिशेनं ऑन हॅट्रिक, हॅट्रिकसाठी पारितोषिक देखील येत आहे. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला प्रॉपर लाईन लेन टप्पा ॲक्युरेसी मैदानामध्ये पाहायला मिळतंय. तिसरा चेंडू आणि कमबॅक कसं करावं ह्याचं उत्तम उदाहरण यावेळेला गोलंदाजानं अर्थातच अंशनं मैदानामध्ये दाखवून दिलंय. चांगली लाईन अँड लेंथ सध्या पाहायला मिळते आपल्याला. ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा तुमची कृती खूप महत्त्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. तो घाम गाळताना सध्या तरी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर बॉलला पिच केलं होतं. चांगली थिंकिंग वापरली आणि मृदुलजी जर आपण पाहिलं तर अंशचा अप्रोच इंटेंट जो होता ना तो ॲब्सोल्युटली सुपर पाहायला मिळाला. बरोबर त्यांनी लाईन टू लाईन गोलंदाजी केली, विकेट टू विकेट गोलंदाजी केली, त्यामुळे तो विकेट टेकर गोलंदाज ठरला. आणि इथे जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा एकंदरीत खेळ होत असताना विजयासाठी आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये आपण 12 बॉलमध्ये विजयासाठी 28 रनची आवश्यकता आहे. चला या टीमचा जो डब्बा आहे क्या बात आहे. शेअर मार्केट जसा वाढतो ना तसं आता टीमच्या डब्यांचं शेअर मार्केट वाढलंय. आता त्यांनी सांगितलंय की विकेट हॅट्रिकसाठी 3 डब्बे नितेश मेहर यावेळेला आम्हाला दर्शवत आहेत. हे लठ्ठ्या प्रथमेश दादा यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि तिथे आपण पाहू शकतात कॅमेऱ्यात बंदिस्त होतं. बघा खेळाडू तो नॉर्बॉट आहे सर आणि चांगला खेळाडू देखील आहे. अभिनंदन आणि येणाऱ्या मॅचसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा देखील असणार आहेत. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. येणारे 12 चेंडू 28 धावा धापाकावर अजून देखील बनवायचे आहेत. क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं आपण म्हणतोय ना की समुद्र हा सर्वांसाठी सारखाच आहे. काही लोक त्यातून मासे काढतात, काही लोक त्यातून मोती काढतात, काही लोक त्यातून फक्त आपल्या समुद्राच्या किनाऱ्यालगत जाऊन आपले पाय भिजवून येतात. अगदी क्रिकेटचा खेळ देखील तसाच आहे. दोन्ही संघांसाठी आपण पाहायला गेलं तर 24 चेंडूंचा खेळ, दोन्ही संघामध्ये 11 खेळाडूंचा तो समावेश, परंतु येथून स्वतःला सिद्ध करण्यासाठी चालणारी ही लढाई ही मैदानामध्ये आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू 28 धावा ह्या धापकावर बनवायच्यात. जबरदस्त आयोजन, जबरदस्त मॅनेजमेंट ह्या स्पर्धेचं. हिरवळ असं मैदान आणि त्या हिरवळ मैदानामध्ये हा टेनिस क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण पाहतोय. कालच्या दिवसात 2 प्रेक्षकांनी झेल टिपले होते. एका साईडला सनी विजय मेहर आणि कृतिक या दोन्हीही मात्र मी सनी विश्वनाथ मेहर मी विनंती करेन प्लीज आपण या. आपल्या जे पारितोषिक राहिलं होतं ते मात्र पेंडिंग आहे, ते आपण घेऊन जायचं आहे. आणि कृतिक म्हात्रे आपण सुद्धा यायचं आहे आणि विजय मेहर आपण सुद्धा यायचं आहे. 12 बॉल 28 रन. वॉट अ मॅच. यावेळेला ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केला आहे. फिल्डर येत आहेत आणि मृदुलजी या वेळेला जसं व्हॉलीबॉल खेळतो ना, व्हॉलीबॉलला पास करतो तसंच या वेळेला आणि 9 + 6 मिळतील 7. ओ स्टेपिंग क्या बात आहे. घारी सारखी नजर पाहायला मिळते अभिजित तांडेल यांची. आणि इथून जर आपण पाहिलं तर सोने पे सुहागा 7 रन मिळतील. आता 12 बॉल आणि 21 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. मृदुलजी आता सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालंय, काय म्हणतील या षटकाराबद्दल? नक्कीच. आणि झळ देखील सुटली खऱ्या अर्थानं. ज्या वेळेला झळ सुटते ना त्या वेळेला आठवतं ते खऱ्या अर्थानं
कोलकाताचं इडन गार्डनचं मैदान म्हणजे फायर पूल केला जातोय. येतोय चेंडू सीमारेखा बार, लांब 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 षटकार. एक मिनिट डीजेला थांबवतो, एक मिनिट. जर अजून एक षटकार आला, लगातार 3 षटकारांसाठी रॉयल किंग यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज या फलंदाजाला दिलं जाईल. सामन्याचं समीकरण पूर्ण बदललंय. 11 बॉलमध्ये 15 रन. सामना होता कुठे आला कुठे. हे आहे जिद्द, चिकाटी आणि मृदुलजी. जिद्द आणि मेहनत हे ग्रामीण क्रिकेटचं विद्यापीठ आहे आणि त्यामुळे आपण पाहताय जिद्द आणि मेहनत असेल तर तुम्ही कोणत्याही गोलंदाजावर अटॅक काउंटर करू शकता आणि तेच केलंय. या आमच्या नारी शक्ती आहेत. खेळ संकट मोची खेळी आतापर्यंत आयुष्य आपण पाहतोय. जबरदस्त खेळ आपण पाहायला मिळतो आणि धावफकावर आतापर्यंत 33 धावा धावफकावर येत आहेत. या वेळेला चांगला बॉल होता. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केला परंतु मिसफील्डचा फायदा मिळाला आहे. सिंगल मेल नो बॉलचा इशारा सुद्धा आलाय आणि इथून जर आपण पाहिलं तर 9+2 ओ स्टेपिंग हीच खूप मोठी त्रासदायक बातमी पाहायला मिळते. वज्रेश्वरी या टीम समोर 3 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर. 35 रन्स ओ स्टेपिंग. काय पंचांची नजर आहे. ॲज अ शार्प ॲज अ निडल, सुईसारखे तीक्ष्ण अशा नजरेत न्याहात आहेत आणि या वेळेला पंचांचा निर्णय जो आहे तो अफलातून पाहायला मिळतोय. खेळ आज मैदानामध्ये दाखवला MSG स्टाईल मध्ये सामना फिनिश. खेळ आज मैदानामध्ये दाखवला MSG स्टाईल मध्ये सामना फिनिश. सामना खल्लास. आयुषने स्वतःला इतकंच म्हटलंय की माना मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे अलग लेवल के बुलंद है. आणि त्या स्टाईल मध्ये MSD कॉपी बुक स्टाईल मध्ये सामन्याला फिनिश करत असताना आपण पाहतोय. अभिनंदन संघ, अर्णाला किल्ला, कालिका माता अँड हार्ड लक टीम. वज्रेश्वरी संघ आपल्याला येणाऱ्या मॅचेससाठी, येणाऱ्या स्पर्धेसाठी आपल्याला देखील संपूर्णतः आयोजकांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. चला नेक्स्ट मॅच लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायची आहे आणि वज्रेश्वरी टीम जेवण केल्याशिवाय जायचं नाहीये. आयुष ठरताय त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या आयुष 34 धावांची 1 मॅन आर्मी अशी खेळी करत असताना आपण पाहिलं. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग अँड ब्रिलियंट बॅटिंग. आयुष वैती. चला या आयुष वैती. सुपर बॅटिंग आणि कट्टा बॉईज या टीम कडून संघाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. संजयजी मेहर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आपण सन्मानित करायचं आहे. मैना धर्माजी मेहर यांच्या स्मरणार्थ आपण पाहत आहेत ही ट्रॉफी जी आहे मॅन ऑफ द मॅच. या स्पर्धेची तुम्ही वाट पाहता? नाही केले म्हणजे मी माझा परफॉर्मन्स 7 वर्ष झालेला इकडे मला खेळत पण होतो. आता खेळायला भेटलं म्हणजे बॅड पॅच होते. आनंद अश्रू मात्र यावेळेला पाहायला मिळतात. यासाठी तू रेग्युलर प्रॅक्टिस केलीस? हा इकडे मागे केलेली, इकडे नाही केली. म्हणजे कारणामुळे आम्ही 7 वर्ष इकडे खेळत नव्हतो. आज माझा पहिला दिवस आहे इकडे 7 वर्षानंतर. कसं वाटतं एकंदरीत होळीपाडा चषकाचं? खूप बरं वाटतंय. असा कोणता तुझा आवडता खेळाडू आहे ज्याला तू खूप मानतो, लाईक करतो आपल्या करिअरमध्ये? MS धोनी. आणि टेनिस बॉल क्रिकेटवर? केतन मात्रे. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. एकदा जोरदार टाळ्या द्या आयुष वैतीसाठी. रुद्र इव्हेंट्स भिवंडी यांच्याकडून 1000 रुपये आणि कल्पक वैती अर्नाळा किल्ला 500 रुपये. या रुद्र इव्हेंट्स यांच्याकडून 1000 रुपये आयुष वैतीसाठी आपण पाहत आहेत. ज्याचा आवडता खेळाडू बायकर मॅन केतन वामन म्हात्रे, वाकळणचा टायगर आणि त्याचा सर्वात आवडता खेळाडू आहे आणि त्यामुळे तो चांगली बॅटिंग त्याच्याकडून पाहूनच शिकतोय. आणि MS धोनी त्याचा इंटरनॅशनल खेळाडू, कॅप्टन कूल. मात्र आयुष वेल प्लेड आणि कॉंग्रॅच्युलेशन. जाऊया आता मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी उतरत आहेत. एका साईडला सायना स्पोर्ट्स अर्नाळा,
एक बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली बिग फाईट, बिग बॅटल आणि त्याचं धावतं वर्णन कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन येतील आमचे साथी समालोचक, जवळचे मित्र मृदुलची मेहर. या आपण त्यांचा आवाज ऐकूया आणि त्यांना साथ देण्यासाठी असतील कौस्तुभ मेहर. नवापूरचे दोन्ही अनमोल रत्न सध्या जुगलबंदी त्यांची ऐकूया. धन्यवाद कॅमेरामॅन रोहित चौधरी, DBN लाईव्ह. पहिल्यांदा तुम्ही